नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आर-पी-एफमध्ये मोठी भरती निघालेली आहे. आर-पी-एफ म्हणजे काय? रेल्वे सुरक्षा दलात. रेल्वे सुरक्षा दलात मोठी भरती निघालेली आहे. तब्बल 4,000 प्लस जागांसाठी ही भरती आहे. याच्यामध्ये 2 पदं आहेत. एक सब इन्स्पेक्टर आणि दुसरं म्हणजे कॉन्स्टेबल. सब इन्स्पेक्टरसाठी हे एक शैक्षणिक पात्रता आहे, हे कोणत्याही शाखेतून पदवी आणि तसेच कॉन्स्टेबलसाठी हे शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास असलं पाहिजे. तसेच या दोन्हीची वयोमर्यादा आहे या दोन्हीची वयोमर्यादा आहे 28 वर्षापर्यंत तुमचं वय हवं. तसेच याच्यासाठी फी आहे OBC, जनरल आणि EWS यांच्यासाठी ₹500. तसेच SC, ST आणि महिला आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी ₹250 फी राहणार आहे. तसेच याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 मे 2024. तरी चला लवकरात लवकर अर्ज करून घ्या. अर्ज कसा करावा याच्यासाठी व्हिडिओला आता लगेच सुरुवात करू. अर्ज भरायला सुरुवात करताना सर्वात पहिला आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिसेल. सर्वप्रथम आपला या नाव बटनावर क्लिक करून क्रिएट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पहिल्यांदा दिसेल तो म्हणजे आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पुढं रिटाईप नेममध्ये पण सेम नाव टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्या नावात बदल असेल तर येस करायचं असेल, नसेल तर नो करायचं आहे. महिलांच्या नावात लग्नानंतर बदल असतो तर त्यांनी येस करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित जन्मतारीख टाकून घ्यायची आहे बिनचूक. त्यानंतर रिटाईपमध्ये पण आपल्याला तीच जन्मतारीख पुढे आपल्याला टाईप करायची आहे. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी रिटाईप नेममध्ये पण सेम नाव टाकून घ्यायचं आहे वडिलांचं. त्याच्यानंतर इथं आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी आईचं नाव पण व्यवस्थित टाकून घ्या. हे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. डेमोसाठी इथं आईचं नाव मी काही पण टाकून घेत आहे आता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. आईचं नाव व्यवस्थित रिटाईप झालं नाही तर मी इथं पुन्हा व्यवस्थित नाव टाकून घेतो आईचं नाव. त्याच्यानंतर खाली आपण आधार कार्ड नंबर टाकू. आधार कार्ड नंबर हा बिनचूक टाकून घ्यायचा आहे. तो व्हेरीफाय केला जाणार आहे. त्यासाठी व्यवस्थित आधार कार्ड नंबर टाकून घेऊन तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आता आपण आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घेऊ. आधार नंबर टाकून त्याच्या पुढे व्हेरीफाय युजिंग आधार या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. जर एस डिक्लेरेशन केलं तर ते नाव सेव्ह होणार नाही. त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता डाटा सेव्ह होत नाही. तरी ज्या पद्धतीने आधार कार्डवर नाव आहे त्या पद्धतीने इथं आपण टाईप करून घ्यायचं आहे. जर येस डाटा केला तर ज्या पद्धतीने तिथं मार्कशीटवर नाव आहे ते सेम होईल. तो डाटा सेव्ह होणार नाही. त्याच्यामुळे मॅन्युअली आपण नाव टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी जसं आधार कार्डवर नाव आहे त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे आधार कार्ड नंबर. त्याच्यानंतर या ठिकाणी ईमेल ID मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी मी आता डायरेक्ट मला व्हेरीफाय करून झाल्यानंतर दाखवतो. या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल ID, OTP टाकून व्हेरीफाय करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकणार आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये सेम स्ट्रॉंग पासवर्ड तोच टाकू. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस आणि क्रिएट अकाउंटवर क्लिक करून घ्यायचं आहे. भरलेली माहिती या पद्धतीने या ठिकाणी वाचून घ्यायची आहे. बरोबर असेल तर या ठिकाणी येस करून एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. चुकीचे असेल तर, बरोबर असेल तर क्रिएट अन अकाउंटवर आपण क्लिक करून फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी त्याच्यानंतर प्रोसीड करायचं आहे. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकून इतर लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकतो. तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं कॅप्चा हे कॅप्चा बॉक्समध्ये टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं पेज लॉग इन होईल या ठिकाणी. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 2 पद आहेत. एक सब इन्स्पेक्टर आणि खालचं आहे ते कॉन्स्टेबल. आपल्याला कॉन्स्टेबलसाठी आता अर्ज करणार आहे आपण. तर कॉन्स्टेबलचे खालचं पद आहे तर त्याला आपण सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली विचारेल बघा, खाली दिलेलं एक ऑप्शन आहे, आय एम नॉट करंटली डिरेन बाय एनी
RRB आणि RRC म्हणजे RRBमध्ये तुम्ही आता काम करत आहे का असेल तर तिथं क्लिक करायचे नाही, नाही करत तर तिथं क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण भरलेली जी माहिती आहे ती या ठिकाणी दिसून येईल आपल्याला. याच्यामध्ये आता आपल्याला खाली टाकायचं आहे मॅरिटल स्टेटस, म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का असेल तर येस करा, नसेल तर अनमॅरिड करून पुढे कंटिन्यू करून घ्या. त्याच्यानंतर रिलिजन टाकायचं आहे, तुमचं कोणतं रिलिजन आहे. त्याच्यानंतर तुमची मराठी भाषा घ्यायची आहे, मदर टंग. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या भाषेतले एक्झाम पेपर पाहिजे ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अंगावर असलेले 2 आयडेंटिफिकेशन मार्क टाकून घ्यायचे आहेत, मोल ऑन हँड, मोल ऑन फेस वगैरे. ज्या ठिकाणी तुमच्या हातावर तीळ खून वगैरे काय असेल ते त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली आहे माहिती एक, तर ती कम्युनिटीमध्ये आपण कोणत्या कम्युनिटीचे लोक आहेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. SC ST OBC ओपन EWS जी कोणती तुमची कम्युनिटी असेल ती तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आय अंडरस्टँड ॲग्रीवर क्लिक करून पुढे आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी आता आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे. अथॉरिटी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, कोणत्या अथॉरिटीचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे आहे सब डिव्हिजनल ऑफिसरचं, तर मी ते सिलेक्ट करून घेतो आहे. तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटवर चेक करून पाहून घ्या आणि या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यातून येतं ते सिलेक्ट करा. तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधी काढलं ती डेट पाहून या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेटची डेट ही आपल्या कास्ट सर्टिफिकेट असते, ती व्यवस्थित टाकून फिल करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला विचाराल डू यू विश हॅव फ्री ट्रॅव्हल पास फॉर एक्झामसाठी जाण्यासाठी तुमच्याकडे ट्रॅव्हल पास आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्या. त्याच्यानंतर खाली आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस हा बिनचूक टाकायचा आहे. पहिल्यांदा राज्य सिलेक्ट करा, त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे मॅन्युअली आपल्याला. ॲड पोस्ट तुमच्या गावाचं नाव आणि एखादा लँडमार्क टाका किंवा रोडचं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर या खाली गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे, तुमचं गाव कोणतं, शहर कोणतं. त्याच्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस सेम असेल तर खाली दिलेल्या टिक बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्या. आपण पुढच्या पेजवर रिडायरेक्ट हो. त्या विचारेल एक सर्व्हिसमॅन आहे का, तुमची डिसेबिलिटी आहे का, EBC सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर एम्प्लॉई इंडियन रेल्वेमध्ये आहे का तुम्ही, नाही आहे तर येस करा, नो करा. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑर्गनायझेशनमध्ये करंट काम करत आहात का, तुमची अप्रेंटिस कंप्लीट झाली आहे का, हे सर्व माहिती टाकून आपण पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर खाली बँक डिटेल्स टाकायला विचारेल, या ठिकाणी बँक डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, बँकेच्या पद्धतीने. त्याच्यानंतर अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर IFSC कोड टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं बँकेचं नाव येईल आणि बँकेचा ॲड्रेस येईल. ते या पद्धतीने फिल करून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. बँक डिटेल्स टाकणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी 10वीचे डिटेल्स फिल करायचे आहेत, कारण ही भरती आहे ती 10वीवरती आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. फॉर्म भरताना या ठिकाणी 10वीचे डिटेल्स ओपन होत नसेल तर पेज एकदा रिफ्रेश करून चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डिटेल्स दाखवतील. त्याच्यानंतर आपण 10वी कोणत्या राज्यातून झाली, कोणत्या जिल्ह्यातून झाली, त्याच्यानंतर 10वीला कोणता बोर्ड होता ते या ठिकाणी मॅन्युअली टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10वीची पासिंग डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. कोणत्या साली तुमची 10वी झाली, कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात, ते या ठिकाणी पासिंग डेट टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10वीचा रोल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो कोणता तुमचा रोल नंबर आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि ॲड या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो कसा अपलोड करायचा या ठिकाणी मी तुम्हाला आता मॅन्युअली दाखवतो. फोटोची साईज ही 30 KB ते 70 KBमध्ये असावी आणि फोटोची लेंथ आणि हाईट 240 पिक्सेल ते 320 पिक्सेलमध्ये असावी. या ठिकाणी पहिल्यांदा आपण आता फोटो सिलेक्ट करून घेऊ या ठिकाणी आणि एडिट ऑप्शनवर क्लिक करू, म्हणजे फोटोची साईज फक्त आपल्याला कवर करण्यासाठी. या ठिकाणी आल्यानंतर आपण डायरेक्ट आता साईज कवर करून घेऊ 30 KB ते 70 KBमध्ये. या ठिकाणी आपण फोटोची साईज ही 48 KBमध्ये करून घेतली आहे, म्हणजे 30 KB ते 70 KBमध्ये झालेली आहे फोटोची साईज. त्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर हिरव्या ओके बटनावर क्लिक करून फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करायचे आहे 30 KB ते 70 KBमध्ये. याच्यानंतर आपण सिग्नेचर ही सिलेक्ट करून घेऊ. सिग्नेचर ओपन झाल्यानंतर एडिट ऑप्शनवर आपण क्लिक करून घ्यायचे आहे.
एडिट ऑप्शनवर गेल्यानंतर त्याची साईज ही आपण कवर करून घ्यायची आहे. 30 KB ते 70 KB यूज तोपर्यंत ह्याला आपण एडिट करायचं आहे. पाहू शकता 38 KB झालेली आहे सिग्नेचर. त्याच्यानंतर ओके बटनावर क्लिक करून आपण ही ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बरोबर हिरव्या बटनावर क्लिक करून आपण सेव्ह करून घ्यायचे आहे. त्याच्या पद्धतीने फोटो सिग्नेचर झालेले आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून आपल्याला आता याचं पेमेंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्लेस ज्या ठिकाणी फॉर्म भरत आहे त्या गावाचं नाव टाकून प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. भरलेला पूर्ण फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी पूर्ण फॉर्म एकदा वाचून घ्यायचा आहे, बरोबर आहे का नाही व्यवस्थित. जर एखादी कोणती मिस्टेक असेल तर खाली एडिट बटन आहे, ते एडिट बटनावर क्लिक करून ती मिस्टेक आपण सॉल्व्ह करून घ्यायची. जर बरोबर असेल तर सबमिट बटनावर क्लिक करून आपण पुढे कंटिन्यू करून घ्यायचं आहे. माझा फॉर्म बरोबर आहे तर मी पुढे सबमिट बटनावर कंटिन्यू करून घेत आहे. त्याच्यानंतर 250 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी येईल इथं. SC ST मधून असल्यामुळे 250. जर ओपनमधून OBC मधून असेल तर तुम्ही 500 रुपयाचं पेमेंट येईल तुम्हाला. त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पेमेंटच्या ऑप्शनवर रिडायरेक्ट करू. याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड म्हणून या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तुमची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती टाकून त्याच्यानंतर जर इंटरनेट बँकिंग असेल तर कोणत्या बँकेचं आहे ती बँक या ठिकाणी सिलेक्ट करून त्याच्यातून पेमेंट करून घ्यायचं आहे. तिसरा ऑप्शन म्हणजे UPIचं ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला UPIवरून जर पेमेंट करायचं असेल तर UPI ID टाकून घ्यायचे आणि त्याचं पेमेंट करायचं. नसेल तर QR कोड ओपन करून त्याचं पेमेंट करून घेऊ शकता. मी आत्ता सध्या एंट्री UPI या या ऑप्शनवरून पेमेंट करून घेतो. तर या ठिकाणी मी आता UPI ID टाकून पेमेंट कंटिन्यू करून घेतो. पेमेंट कंटिन्यू झाल्यानंतर तुम्हाला पुढचा इंटरफेस दाखवतो. या ठिकाणी मी पेमेंट पूर्ण झाल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल आपला. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन पेमेंट हे कंप्लीट झालेलं दिसत आहे. त्याच्या पुढे 2 ऑप्शन आहेत. त्याच्या पुढे व्ह्यू ॲप्लिकेशन हा ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि 10वी ग्रॅज्युएशन झालेल्या मित्रांसोबत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. धन्यवाद.